नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 18 ऑगस्ट आणि आता 7:15 वाजलेले आहेत आणि मी घरातून निघालेलो आहे. काल रात्री खूप उशीर झाला होता, त्यामुळे CNG भरला नव्हता. तर आता पहिला जाऊया आणि CNG भरूया गाडीमध्ये. तर कामोठ्याच्या बाहेर जो CNG पंप आहे कळंबोलीच्या समोर, तिथे मी CNG पंपवरती जात आहे आता CNG भरण्यासाठी. CNG भरतो आणि मग लॉग इन करतो. तर चला भेटूया CNG भरून झाल्याच्या नंतर. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. CNG पंपावरती पोहोचलेलो आहे. आज लाईनच नाही आहे. बहुतेक आपला नंबर लागतोय की काय, नाही आहे. 4-5 गाड्या पुढे आहेत. आता पोहोचलो CNG पंपावरती आणि अर्ध्या रस्त्यात असताना मला माझ्या सरांचा फोन आला, ज्यांना मी दर सोमवारी कामोठ्यावरून सायनला सोडतो. तर आज मंगळवार आहे, काल ते गेले नव्हते सोमवारी. तर त्यांनी आता फोन केला, बोलले जमेल का तुला यायला. मी बोललो ठीक आहे सर, CNG भरतो आणि येतो, मग जाऊ आपण सायनला. तर बघूया काय होतं आहे. पैसे बघूया आधी उबरवरती किती दाखवत आहेत. ते देतात 700 रुपये. ते काही खूप कमी आहेत, पण दर सोमवारचे फिक्स असतात, त्यामुळे आपण काही बोलत नाही त्यांना. झालेले आहेत 7:33 वाजलेत आणि 0 मीटर स्टार्ट केलेलं आहे. CNG भरून झालेलं आहे आणि उबर मी चालू केलं की बाबा रेट बघण्यासाठी. कस्टमरसाठी उबरवरती रेट आहे कामोठ्यावरून सायनला जाण्यासाठी 600 रुपये आणि गो सिडानचा रेट आहे 622 रुपये आणि प्रीमियरचा रेट आहे 656 रुपये. मग आता पॅसेंजर कसं मला 700पेक्षा जास्त पैसे देईल जरा तुम्ही सांगा. कारण तो नेहमी कम्पेअर करत असतो उबरच्या रेटवरती. मागच्या 1 वर्षापासून मी त्यांना दर सोमवारी सायनला सोडतोय 700 रुपयेमध्ये. तर कधी कधी ते अटल सेतूने जातात, मग अटल सेतूला आपला टोल लागत नाही, पण मी त्यांच्याकडून टोलचे पैसे घेतो. तर तिथे प्रॉफिट होतो. 950 रुपये भेटतात मला. पण बघू, आता लेट होतोय तर आता कुठून जायचं बघू. जर अटल सेतूने गेलो तर फायदा होईल, नाही गेलो तर मग लॉस नाही, तसं आपला फायदाच होतो. 700 रुपये पहिल्या ट्रिपमध्ये भेटतात, ते कधी पण चांगलेच. सायनवरून पण चांगल्या बुकिंग भेटतात सकाळी सकाळी. तर जाऊया आता, करूया पिकअप. बघू किती वाजता निघायचं बोलतायत ते. कॉल करतो त्यांना. सरांना यायला 10 मिनटं लेट आहे, मग जरासं नाश्ता करून घेतो. मित्रांनो, वाजलेले आहेत 9:30 आणि मी सायनला पोहोचलेलो आहे. 5 मिनटं झाली सायनला ड्रॉप केलेलं आहे. खूप साऱ्या बुकिंग्स येत आहेत, पण त्यांचे रेट्सच एकदम कमी आहेत. 150, 200, 250. 250च्या वर मला बुकिंगच येत नाही आहे. BKC येते, मरीन ड्राईव्ह येते, कुलाबा येते, एअरपोर्टच्या इथले येते. 250, 270च्या आसपासच्या सगळ्या बुकिंग आहेत. मग आपण मोठी बुकिंग बघतोय 300+ वाली. बघू एखादी भेटली तर मग घेऊ. मित्रांनो, सायनवरून मुलुंडची बुकिंग आलेली आहे. 370च्या आसपास काहीतरी अमाऊंट दाखवली होती, लक्ष नाही दिलं एवढं. मुलुंडची बुकिंग आहे. रॅपिडोवरती एकतर ॲड्रेस पण नीट समजत नाही. कुठेतरी मला मोठ्या ॲड्रेसमध्ये मुलुंड दिसलं तेव्हा समजलं मुलुंडची बुकिंग आहे. मग मी ॲक्सेप्ट केली. चाललो आता पिकअप करायला. मित्रांनो, पोचलो आहे मुलुंडला. 1 तास लागला बरोबर आणि 395 रुपये बिल झालं. कस्टमरने 400 रुपये देऊन टाकले. तर आता उबर पण चालू केलेलं आहे. बघूया आता पुढची कोणती बुकिंग लागते. तर करतो आता पिकअप आणि जातो ठाणा वेस्टला. 9 किलोमीटरचीच आहे बुकिंग. तर मग 300+ अमाऊंट भेटते, तर मग घेतली बुकिंग. ठाण्यावरून चांगली बुकिंग भेटू शकते. मग जातो आता, करतो पिकअप. मित्रांनो, ठाण्याला ड्रॉप झालेला आहे. बाळकुंच्या इथे ड्रॉप होता. अर्ध्या तासातच पोचलो आणि 316 रुपये भेटलेले आहेत. तर आता जाऊया इथून बाहेर आणि दुसरी बुकिंग बघूया.
मित्रांनो, झालेली आहे गडबड. गाडीचं खालचं जो कवर असतो तो कवर निघलेला आहे आणि स्पीड ब्रेकरला वगैरे लटकतोय तो, म्हणजे स्पीड ब्रेकर आला की आपटतोय आणि गाडी टर्न घेताना टायरला पण आपटतोय. दाखवतो तुम्हाला. आता त्याला बांधायला मी तार घेतले आहे. हा पडलेला आहे. आता कसं दाखवता येत नाही. मित्रांनो, खालचा गार्ड निघाला होता, कवर, त्याचे 3 लॉक निघाले होते. मग ते 3 तार घेतल्या आणि लावल्या. मी रेकॉर्डिंग नाही करता आली कारण खूप कंजेस्टेड खालती होतं, ते कम्फर्टेबल होत नव्हतं आणि जमतही नव्हतं तिथे मोबाईल घेऊन जाणं. मग मोबाईल ठेवूनच मी पटापटा 3 तारा गुंडाळल्या तिकडे. आता ते टेम्पररी आहे. जे लॉक भेटतं ते लॉक घेऊन लावावं लागेल. ते बघू आता सॅटर्डे संडेला. आता कामापुरतं केलेलं आहे. तर चला करूया आता परत उबर लॉग इन. मला बेलापूरची बुकिंग लागलेली आहे. तर आता चाललो आहे मी कस्टमरला पिकअप करायला. 1 तासाचा टाईम दाखवत आहे आणि 400+ काहीतरी अर्निंग दाखवत होतं. तर बेलापूरची बुकिंग बघितली आणि मी घेतली आहे. आता वाजलेले 12:15. तर जातो, करतो पिकअप. 1:30 वाजेपर्यंत जरी फ्री झालो तरी थोडासा आराम पण करता येईल. बघूया आता. मित्रांनो, पोचलेलो आहे मी बेलापूरला आणि आता वाजल्यात 1:40. ठाण्यावरून पिकअप केलं होतं. तर खूप विचित्र कस्टमर होते. 1 तास 10 मिनटाची बुकिंग होती जेव्हा बुकिंग आलेली तेव्हा. तर पिकअपला गेलो, अर्ध्या रस्त्यात होतो तेव्हा त्यांनी एक स्टॉप ॲड केलं. मग कुठला स्टॉप ॲड केलं ते तर समजलं नाही, पण अमाऊंट जी होती ती 440च्या आसपास होती. ती 500 रुपये झाली डायरेक्ट. मग म्हटलं ठीक आहे, चला 50 रुपये वाढवून भेटतात कुठेतरी, ऑन द वे असेल. पिकअप OTP टाकला तर पहिला स्टॉप होता त्यांचा ठाण्यामध्येच. तिथे गेलो तर एवढा मोठी सोसायटी होती, ते ज्यांना पिकअप करायचं होतं ते माणूसच भेटत नव्हता आणि ते ॲक्च्युली ती बिल्डिंगच भेटत नव्हती. तर खूप वेळ गेला. 10-15 मिनटं त्या सोसायटीमध्येच गोल गोल फिरलो. जवळपास 25-30 बिल्डिंग होत्या त्या सोसायटीमध्ये. तर 10-15 मिनटं लागले त्या माणसाला शोधण्यासाठी. त्या माणसाला शोधल्यानंतर त्यांनी परत अजून एक स्टॉप ॲड केला वाशी स्टेशनचा. मग कळव्यावरती आलो, कळव्यापर्यंत आलो तर परत वाशीचा स्टॉप कॅन्सल केला आणि मग परत ते मध्ये एक ऐरोलीला ऑन द वे उतरला एक माणूस आणि त्याच्यानंतर मग मी बेलापूरला आलो. तर 1.5 तास लागले मला आणि 440 रुपये जेवढे पहिल्यांदा बुकिंग आलेली तेवढेच रुपये दाखवले. काहीच पैसे वाढवून नाही भेटले. आणि आता 10 मिनटं झालेले आहेत मी बेलापूरमध्ये येऊन. आणि आज गाडी माझी 120 किलोमीटर चालली, पण अजून रिझर्व नाही लागलेला आहे. सकाळी कितीचा CNG भरला होता मी? जवळपास 450 रुपयाचा CNG बसला होता. काल तर टाकी मोकळी करून घरी गेलेलो. तर 450चा CNG टाकला आणि आता 120 किलोमीटर झालेली आहे गाडी आणि अजून रिझर्ववरती नाही लागला. ठीक आहे, आता लागेल थोड्या वेळात रिझर्व. तर आपण आता इथलीच नवी मुंबईचीच एखादी ट्रिप घेऊ बेलापूरवरून. तोपर्यंत जरासं बघतो, आराम करतो, बुकिंग येत नसेल तर. कारण आता वाजलेले आहेत 1:45 आणि बुकिंग तर काही येणार नाहीत बेलापूरवरून मला माहिती आहे. तर बघतो इथे एखादी चांगली जागा बघून गाडी लावतो आणि बसतो, थोडा आराम करतो. बुकिंग आली नवी मुंबईतली तर घेऊ. जर नवी मुंबईतली बुकिंग नाही आली तर 2:30-3 वाजेपर्यंत एखाद्या CNG पंपावर जाऊ, CNG भरू आणि मग मुंबईची बुकिंग घेऊ. मित्रांनो, खूप वेळ झाला मी बेलापूरमध्येच आहे. 3 वाजलेले आहेत. 2च्या आसपास मी आलो होतो बेलापूरमध्ये. तर अजून बेलापूरमध्येच आहे. थोडासा आराम केला, मोबाईल घेऊनच बसलो होतो, पण बुकिंग काही येत नव्हत्या. बाकी आता काय CNG अजून आहे, रिझर्व नाही लागला आहे. पण आता जातो CNG भरतो, कारण 5 ते 10 किलोमीटर चालू शकते गाडी, मग रिझर्व लागेल. त्यापेक्षा आता CNG भरतो. पिक टाईम पण चालू होईल. 3 वाजत आलेले आहेत. तर मग इथून एखादी मुंबईची बुकिंग घेऊन मुंबईला जाऊ. तिकडून 800 रुपयाची एखादी बुकिंग घेऊन ठाण्याला जाऊ आणि तिकडून परत 500 रुपयाची बुकिंग घेऊन घरी येऊ. तर चला, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर. आलेलो आहे मी सीवूड्समध्ये. CNG पंपाच्या लाईनमध्ये लागलेलो आहे आणि मी आता काय करतोय,
मी भजीपाव खातोय. खूप भूक लागली होती, म्हटलं जरासं भजीपाव खाऊया. आणि CNG भरून लगेच कामाला लागायचं आहे. मग रात्री 10 वाजतात, काही खायला भेटत नाही. मग आता जरासं खाऊन घेतो. मित्रांनो, वाजलेले आहेत 3:30 आणि CNG भरलेला आहे फुल. आणि मीटर करतो रिसेट झालेला आहे. तर आता जाऊया इथून पंपावरून बाहेर. बघू आता कुठल्या बुकिंग येत आहेत. लेट व्हायला नको, आपल्याला पोचायचं आहे 6 वाजेपर्यंत मुंबईमध्ये. कुठेही चालेल, मग दादर, कुलाबा, अंधेरी, काहीही चालेल. येऊ दे एखादी बुकिंग. नेरूळवरून मला बुकिंग लागलेली आहे एअरपोर्टची. टर्मिनल 1 आहे की 2 आहे ते नाही बघितलं. रॅपिडोवरती बुकिंग आहे. मित्रांनो, एअरपोर्टला ड्रॉप झालेला आहे. 1.5 तास लागले मला आणि 519 रुपये भेटलेत. आणि हे एअरपोर्टवरती खूप गर्दी आहे. भरपूर गाड्या आलेल्या आहेत एअरपोर्टवरती. T2ला ड्रॉप केला आहे. T2ला आहे मी. जिथे डिपार्चर आहे तिथे ड्रॉप केलेलं आहे. मित्रांनो, T2ला ड्रॉप केल्याच्या नंतर T1च्या इथे गेलो. काहीच बुकिंग लागत नव्हती. शेवटी मग जुहूला आलो, वेस्ट साईडला. तर जुहूच्या इथून मला बुकिंग लागलेली आहे दादर वेस्टची. तर दादरला जातो. दादरवरून मग ठाणे, ऐरोली, कामोठे असं आपले ट्रिप करायचे. तर कस्टमर येत आहेत, 5 मिनटं थांबा बोलले. पोहोचलेलो आहे ऑलरेडी लोकेशनवर पोहोचलेलो आहे. येथील 5 मिनटात कस्टमर मग पिकअप करून निघतो दादर वेस्टकडे. जुहूवरून दादरची बुकिंग पूर्ण केलेली आहे. 257 रुपये भेटले आणि 50 मिनटं लागली, खूप मिनटे लागली. तर आता इथून मी बुकिंग बघत आहे ठाणे साईडची, ऐरोली साईडची. तर ती भेटत नाही. येते सोडून सगळ्या येतात. माझ्या घराच्या इथली पण बुकिंग आले, पण मी नाही घेतली पनवेलची बुकिंग, कारण मला अर्निंग जास्त करायची आहे. तर मी ठाण्याची बुकिंग घेतोय. येते का बघतो आधी. ठाण्याची बुकिंग आली की ठाणा, ऐरोली, जास्तीत जास्त घनसोलीपर्यंत काहीही चालेल. पण नेरूळच्या पुढच्या बुकिंग, वाचेच्या पुढच्या बुकिंग नको आहेत मला. मित्रांनो, परत रॅपिडोमध्येच बुकिंग लागलेली आहे ठाण्याची, पोखरण रोडची. 800 रुपये अर्निंग दाखवत आहे. 800 रुपये फेअर दाखवलं आहे. ठीक आहे, चालेल, जातो पिकअप करायला. आणि सीन काय आहे की परत सिद्धिविनायकच्या इथूनच पिकअप आहे. तर माझा अजून फिटनेस अपडेट नाही झालेला आहे आणि तिथूनच जायचं आहे. आणि तिथे हवालदार लोक काय करतात, सिग्नलवरून जी पण टी परमिट गाडी जाताना दिसेल ना, ते गाडीचा नंबर टाकून बघतात मोबाईलमध्ये. पेपर क्लिअर नसले, काय असलं तर ते डायरेक्ट बाईकवरून पाठलाग करून पुढच्या सिग्नलला अडवतात गाडीला. तर आता तिचं एक भीती वाटते. तिथूनच जायचं आहे मला. पकडलं तर नाही पाहिजे, पण बघूया आपण आता काय होत आहे. तर करतो आता पिकअप, मग कळवतो काय होत आहे ते. मित्रांनो, आता वाजलेत 9:30 आणि माझा ड्रॉप झालेला आहे ठाण्याला. पण रॅपिडोने माझ्यासोबत स्कॅम केला असं वाटायला लागलं. बुकिंग आली तेव्हा 800 रुपये दाखवले होते, 803, आणि आता ट्रिप एंड केली आणि 619 रुपये भेटले मला फक्त. तर का मी रूट चेंज केला होता त्याच्यामुळे असं झालं की काय माहिती नाही. कारण मी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने येत होतो, पण मुलुंडवरून मी LBS रोडवरून गाडी आणली. आणि LBS रोडवरून गाडी आणल्यामुळे बहुतेक त्यांचं किलोमीटर कमी झालं. 30 किलोमीटर रनिंग झाली, व्हायला पाहिजे होती 33, पण टाईम कमी होता म्हणून LBS रोडने गाडी आणली आणि डायरेक्ट 200 रुपये कमी झाले राव. 3 तास गाडी चालवली मी. 6:30 म्हणजे 6:45 पासून, म्हणजे फक्त 3 तासासाठी 15 मिनटं कमी होत बस. पुण्यावरून मी आता कळव्यापर्यंत आलेलो आहे मोकळाच. आपल्याला पनवेलची बुकिंग लागत नाही, नवी मुंबई पनवेल साईडची कोणतीच. तर थोडा वेळ ऐरोलीमध्ये थांबू आणि त्याच्या आधी मला CNG भरायला लागेल बहुतेक, कारण CNG रिझर्व अजून लागला नाही आहे.
92 किलोमीटर झालं आहे, रिझर्व नाही लागला आहे. खूप ट्रॅफिक होतं दादरवरून यायला आणि फक्त 3 किलोमीटरचा रस्ता चेंज केला तर 200 रुपयेचा कट केलेला आहे रॅपिडोने. 806 रुपये दाखवले होते आणि 320 रुपये भेटलेले. आता डोकंच दुखायला लागलं, माझं काम करायचं मनच नाही करत आहे. ते 200 रुपये गेले आणि काय सांगू आता. आज उबर तर पास माझा 2 वाजता संपला होता. आता त्याच्यानंतर उबरवरती ट्रिप घेतलेले नाही आहे मी. आणि आता काय झालं आहे की उद्या माझे आहे प्रायव्हेट बुकिंग. तर आता इथून मला ऐरोलीवरून जर पनवेलची बुकिंग जरी लागली उबरची तरी 400 रुपयेपेक्षा जास्त भेटणार नाहीत. आणि 400 रुपयेमधून 210 रुपये तर उबरचा पास पण निघून जाईल. तर काय करू काय नको काय समजत नाही आहे. आणि रॅपिडोचं तर असा भंगार कारभार झाला की त्यांनी 200 रुपये डायरेक्ट कट केले, कारण मी रूट चेंज केला होता. तर रूट चेंज केल्यामुळे माझे 15 मिनटं पण वाचले होते आणि 3-4 किलोमीटर पण कमी लागले. तर 3-4 किलोमीटर आणि 15 मिनटासाठी रॅपिडोने डायरेक्ट माझे 200 रुपये कट केले. तर आता बघतो थोडा वेळ इथं ऐरोलीमध्ये माइंडस्पेसच्या इथं जाऊन थांबतो. बुकिंग लागली तर ठीक, नाही तर मग हळूहळू आपण जाऊया घराकडे. ऐरोलीला जायला मला लागत आहेत 15 मिनटे आणि वाजलेत आता 10. एवढं ट्रॅफिक आहे काय सांगायचं. दुपारी 4 वाजल्यापासून सगळीकडे जे ट्रॅफिक सुरू होतं ते रात्रपर्यंत ट्रॅफिक असतं वाटतं. सकाळी पण जे 7 वाजता ट्रॅफिक सुरू होतं ते दुपारी 1 वाजेपर्यंत ट्रॅफिक असतं. म्हणजे 1 ते 4 या 2-3 तासामध्येच ट्रॅफिक नसतं मुंबईमध्ये. नाहीतर बाकी तुम्ही कधीही गेला तरी मुंबईमध्ये तुम्हाला ट्रॅफिक भेटणारच. आणि रात्री 12 ते सकाळी 7पर्यंत ट्रॅफिक नसेल असं वाटतंय मला. बाकी हालत खराब आहे. आता दिघापासून ऐरोलीला जायचं आहे मला. 1.5 किलोमीटरचा पण रस्ता नाही आहे, पण 15 मिनटं झालेत. अजून मी नीट ऐरोलीमध्ये पोचलो पण नाही आहे आणि बुकिंग तर काही येत नाही आहेत. तरी पण चान्स घेतो, आपल्या माइंडस्पेसच्या इथे जातो मी आतमध्ये आणि 10-15 मिनटं बघतो. जर बुकिंग लागली तर ठीक, नाही लागली तर मग नाही लागली. मित्रांनो, ऐरोलीमध्ये येऊन थांबलेलो आहे मी माइंडस्पेसच्या इथे. पनवेल साईडची बुकिंग भेटते का बघायचे. 10 मिनटं अजून थांबेल, नाही भेटले तर जाईन घरी. सकाळी 7:30 वाजता मी घरातून बाहेर पडलो आहे आणि आता वाजलेले आहेत 10. म्हणजे 15 तास झालेत आणि 15 तासामध्ये फक्त 3200 रुपयाचं काम झालेलं आहे. इतकी खराब परिस्थिती आहे ओला उबर रॅपिडोची मुंबईमध्ये. काम करायचं मनच नाही करत आहे, पण काय करणार. सकाळपासून घराच्या बाहेर लोकांना वाटतं की खूप काम होत असेल, धंदा होत असेल, पण धंदा काही होत नाही. आता 3200 रुपयाचं काम झालेलं आहे 15 तासामध्ये. त्यात मी 550 रुपयाचं CNG भरलेलं आहे. आता अजून एकदा CNG भरायची वेळ आली. आता 1100 रुपये CNG मध्ये जाणार. उरले किती 2000 रुपये. हे 2000 रुपये पहिले आम्ही 8-9 तासामध्ये घरी घेऊन जात होतो 2 वर्षाआधी. आता 15 तासात 2000 रुपये घरी घेऊन जायला लागतात. मित्रांनो, माइंडस्पेसवरून बुकिंग लागलेली आहे खारघरची उबरमध्ये. 440 रुपये दाखवते. त्यातले 200 रुपये पासचे जातील, पण 200 रुपये उरतील. प्रेशर नाही आहे क्या? तुरुबा स्टेशनच्या समोर ट्रॅफिक जाम झालेला आहे. एक ट्रक युटर्न घेताना बंद पडलेला आहे. सगळ्या लेन बंद आहेत. एक लेन चालू आहे, तिथून फक्त 4 व्हीलर जाऊ शकते. मित्रांनो,
ऐरोलीवरून खारघरचा ड्रॉप जस्ट आता पूर्ण झालेला आहे. मध्ये मी नेरूळमध्ये गाडी थांबवली होती CNG भरण्यासाठी, तर CNG पण भरला नेरूळमध्ये. पण एक सीन झाला की तिथे प्रेशरच नव्हता. टाकी पूर्ण खाली झालेली, रिझर्व पण लागलेला, 7-8 किलोमीटर चाललेले रिझर्ववरती. आणि तरीसुद्धा जो CNG आहे तो 450 रुपयाचाच बसला गाडीमध्ये. काय माहिती सगळीकडेच प्रॉब्लेम चालू आहेत की काय, प्रेशर कुठेच भेटत नाही. आणि CNG पंप पूर्ण मोकळाच होता. 2च गाड्या लागलेल्या, तिसरी माझी होती आणि ते पण एका टायमाला एकच लागत होते. तरीसुद्धा 450चाच बसला CNG. आणि सकाळी 550चा 570चा बसला होता. ठीक आहे, तर मग आता खारघरला ड्रॉप केलं आहे, जातो आता घरी. आणि माझी आजची जी अर्निंग आहे ती ही आहे. सकाळी प्रायव्हेट बुकिंग कामोठ्यावरून सायनचे त्याचे भेटले 700 रुपये. मग सायनवरून मुलुंडचे भेटले 395 रुपये. मग मुलुंडवरून ठाण्याचे भेटले 316 रुपये. मग ठाण्यावरून बेलापूरचे भेटले 440 रुपये. मग नेरूळवरून टर्मिनल 2चे भेटले 519 रुपये. मग विलेपार्लेवरून दादरचे भेटले 257 रुपये. आणि दादरवरून ठाण्याचे भेटले 619 रुपये. आणि ऐरोलीवरून खारघरचे भेटले 444 रुपये. आणि मी 2 वेळा CNG भरला होता. सकाळी म्हणजे दुपारी भरला होता नेरूळमध्ये, 550 रुपयाचा भरला होता. आणि आता सुद्धा नेरूळमध्येच भरला, पण दुसऱ्या पंपावर भरला तर तिथे भरला मी 450 रुपये. तर ही माझी अर्निंग आहे. आणि उबरचा पास पण त्याच्यामधून मायनस करा 210 रुपये. आणि बघा, कॅल्क्युलेट करा किती अर्निंग झाली. आणि सकाळी 7:30ला घरातून बाहेर निघालो होतो, आता 12 वाजतील मला घरी जायला. तर 15 तास 16 तास मी घराच्या बाहेर आहे. अर्निंग जी व्हायला पाहिजे 4000चा टार्गेट आहे, ते खूप दिवसापासून टच नाही केलेलं आहे. इव्हेंटच्या दिवसांमध्ये झाले आहे अर्निंग, म्हणजे इव्हेंटचा दिवस होता, आमचा प्रॉफिट वगैरे काढून पर डे 4000 प्लसची अर्निंग झालेली आहे. पण बाकी आपलं जेव्हा ओला उबर चालवतो तेव्हा 4000चा आकडा पार करणे खूप मुश्किल आहे सध्याच्या दिवसांमध्ये. मागील 2 महिन्यापासून तर खूप हालत खराब झालेली आहे. 2 महिन्यामध्ये मोजून 5-6 वेळा 4000चा आकडा टच केला असेल. बाकी 4000चा आकडा टच नाही होत. तर चला आता जातो मी घरी. तोपर्यंत भेटूया आपण उद्या. बाय.